नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं होतं आपला UAN नंबर जो आहे तो UAN नंबर कशा पद्धतीनं शोधायचा याच्याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपला जो UAN आहे तो ॲक्टिवेट कसा करायचा। UAN ॲक्टिवेट केल्याशिवाय तुम्हाला पुढच्या प्रोसेस करता येणार नाहीत आणि ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यावर UAN कसा ॲक्टिवेट करायचा हे आपण बघूयात। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा। शेअर या बटनाने हा व्हिडिओ व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकला शेअरसुद्धा करू शकता। चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा। त्याच्या साईडला ॲरोचं बटन दिसेल, त्या ॲरोच्या बटनाला क्लिक करा। खाली नोटिफिकेशन ऑप्शन येईल, तिथं ऑल या बटनाला क्लिक करा। अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जात जा, तिथं सविस्तर लिंक तुम्हाला मिळत जातील। त्या लिंक तुम्हाला क्लिक करून पूर्ण वाचायच्या आहेत। चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात। मित्रांनो, UAN ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला याचं युनिफाईड पोर्टल /mumbai.epfindia.government.in या वेबसाईटवर उजव्या साईडला ॲक्टिवेट UAN हे ऑप्शन दिसतं, तिथं क्लिक करायचं आहे। ॲक्टिवेट UAN याच्यामध्ये तुम्ही आलात की तुम्हाला खाली दोन पद्धतीने तुम्ही UAN ॲक्टिवेट करू शकता, एक UAN नंबरने किंवा मेंबर IDने। तर तुम्हाला पहिले UAN नंबर जो आहे तो UAN नंबर त्या मोक्या रकान्यात इंटर मेंबर UANच्या तिथं टाकायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो टाकायचा आहे, पण मेंबर IDने तुम्ही सर्च करणार असाल तर मेंबर ID इथं टाकू शकता। त्यानंतर आधार नंबर जो आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। जो 12 आकडे आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्ही इथं एंटर करायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुमचं नाव जसं आहे आधार कार्डवर त्या पद्धतीनं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे। जी डेट ऑफ बर्थ तुमचे आधार कार्डला आहे ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे एंटर करायची आहे। त्यानंतर खाली मोबाईल नंबर जो चालू आहे आधारला लिंक आहे असा मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर जो कॅप्चा दिसतो हा कॅप्चा तुम्हाला खाली कॅप्चाच्या मोक्या रकान्यात टाकायचा आहे। जर कॅप्चा तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही इथून रिफ्रेशसुद्धा करू शकता। त्यानंतर खाली आलं की तुम्हाला एक डिक्लेरेशन येतं, ते कन्सेंट तुम्हाला फिल करायचं आहे। या डिटेल सगळ्या तुम्हाला भरायच्या आहेत। या डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे आहे खाली मैं अपनी पहचान स्थापित करने के उद्देश्य से आधार आधारित प्रमाणीकरण के लिए अपना आधार नंबर 1 टाइम OTP डेटा प्रदान करने के लिए सहमत हूँ और मैं UAN को सक्रिय करने के उद्देश्य से आधार के साथ उपलब्ध अपने मूल विवरण को साझा करने के लिए सहमत हूँ। इथं तुम्हाला टिक करायचं आहे। इथं जे हे कन्सेंट आहे व्यवस्थित रीड करायचं, इथं तुम्हाला टिक करायचं। त्यानंतर गेट ऑथोरायझेशन पिन या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे गेट ऑथोरायझेशन पिनला तुम्ही क्लिक केलं की तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो, 4 आकडी हा OTP असतो, तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। जर तुमचा UAN नंबर ऑलरेडी ॲक्टिवेट असेल, याच्या अगोदर तुम्ही UAN ॲक्टिवेट केला असेल तर या प्रकारे येतं, UAN ऑलरेडी ॲक्टिवेटेड, यूज फॉरगट पासवर्ड लिंक इन केस यू हॅव फॉरगटन द पासवर्ड। जर UAN तुमचा ॲक्टिवेट ऑलरेडी आहेच तर तुम्हाला फक्त फॉरगट पासवर्ड करून तुमचं UAN परत चालू करून घ्यायचं आहे। पासबुक पाहायचं असेल तर 6 तासानंतर तुमचं UAN ॲक्टिवेट झाल्यानंतर किंवा फॉरगट पासवर्ड केल्यानंतर 6 तासांनी तुम्हाला तुमचं पासबुक वगैरे पाहायला मिळतं। फॉरगट पासवर्डचं ऑप्शन तुम्ही लॉगिन करते वेळेस येतं, तिथे तुम्हाला तुमचा UAN टाकायचा आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे आणि ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्यानुसार हा फॉर्म सबमिट करायचा आहे। याच्यामध्ये तुमच्या आधारची डिटेलसुद्धा विचारली जाऊ शकते, आधारची संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची असते आणि त्यानंतर ते UAN जो आहे तो UAN तुम्हाला त्याचा पासवर्ड सेट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही UAN ॲक्टिवेट करू शकता। तर मित्रांनो, ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।